एक काळ होता चेन्नईचा, ज्यावेळेस चेन्नईला चेन्नईमध्ये हरवणं स्वप्न राहायचं. एका दिवस ऑस्ट्रेलियाला 1990 मध्ये हरवणं सोपं होतं, पण चेन्नईला चेन्नईच्याच ग्राउंडमध्ये हरवणं फार अवघड होतं. पण आज अशी परिस्थिती झाली आहे, कोणी येते टिकली मारून जाते मुलासारखं काम झालेलं आहे. आज चेन्नईला हरवणं काही मोठी गोष्ट राहिली नाही, कारण कचरा होऊन गेलेला आहे. एक काळ होता ज्यावेळेस धोनी, जडेजा, रैना हे तिन्ही दिसायचे, आणि आजच्या सध्याच्या टीम मध्ये ना धोनी नाही, ना जडेजा नाही, ना रैना नाही. कचरा करून टाकलेला आहे. 200 रन तुम्हाला डिफेंड होत नाहीत होम ग्राउंड मध्ये, लाजिरवाणी गोष्ट आहे. धोनीच्या काळामध्ये चेन्नईला चेन्नईमध्ये हरवणं स्वप्न असायचं प्रत्येकाचं, कारण कोणालाही हरवणं एवढं सोपं नव्हतं. पण गेल्या वर्षीपासून आपण पाहतोय चेन्नईला कोणीही हरवून जातंय. का होतंय असं? कारण तुम्ही ज्या चुका ऑप्शन मध्ये केल्यात त्या चुका तुम्हाला आज भोगावं लागत आहे. तुम्ही ओव्हरसीज फक्त 2 प्लेअर घेतलेत, एक तर ब्रेव्हिस आणि दुसरा ओव्हरटन. ब्रेव्हिस तर उपलब्ध नाहीये आणि ओव्हरटनला तुम्ही खेळवत नाही. गेल्या मॅचला ज्या प्लेअरनं तुमची लाज वाचवली त्या प्लेअरला तुम्ही आज बाहेर बसत आहे. काय तुमचं कॅप्टनशिप आणि काय तुमचं सिलेक्शन? विशेष म्हणजे मला कालच्या हारमध्ये कॅप्टनची सर्वात मोठी चूक दिसली. एकीकडून दिसला श्रेयस अय्यर, जे की सगळ्याच याच्यामध्ये अफलातून प्रदर्शन केलंय. ते बॉलिंग लावणं असो, फिल्डिंग लावणं असो, किंवा स्वतःची बॅटिंग जिम्मेदारीने करणं असो. आणि तेच पाहू शकता तुम्ही गायकवाडला. ना त्याची फिल्डिंग लावणं बरोबर दिसली, ना त्याचं बॉलिंगचं चेंजेस व्यवस्थित दिसले, ना त्याची स्वतःची बॅटिंग व्यवस्थित दिसली. काय खेळला होते ना? 22 बॉलमध्ये तुम्ही 27 रन काढताय, आणि इकडे श्रेयस अय्यर बघा 29 बॉलमध्ये 50 रन काढतोय. हा एवढा मोठा डिफरन्स आहे. हाच डिफरन्स होता कारण हारचा. जेव्हा कॅप्टन टुकटुक खेळत असेल, बाकीचे काय खेळणार आहे? तो तुम्ही जिम्मेदारी घेतली पाहिजे, गायकवाडने घेतली पाहिजे, विशेषतः सॅमसनने घेतले पाहिजे. सॅमसन आता चेन्नईमध्ये आलेला आहे. ह्या दोघांनी जर केले तर चेन्नईचं नाव राहील. कारण धोनीला यायला अजून वेळ आहे, अजून धोनी 2-4 मॅच तर येऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्ही जर कचराच करून टाकला, चेन्नईला बाहेरच करून टाकला, तर मग धोनी काय उपयोग आहे? धोनी जरी खेळत नसला तरी त्याचं दिमाग अजून स्ट्रॉंग आहे. चांगल्या चांगल्या कॅप्टनला तर नाही करू शकतो. पण गायकवाड साहेब, तुमचं कॅप्टनशिपचं प्रदर्शन म्हणावं तेवढं चांगलं नाहीये. गेल्या वर्षीपासून आम्ही पाहतोय तुम्हाला एखाद्या टीमने समोरून प्रेशर दिलं तर काय करायचं काहीच कळत नाही. तुम्हाला बॉलिंग चेंज करायचं कळत नाहीये, फिल्डिंग लावायचं कळत नाही ना, स्वतःच्या बॅटिंग मध्ये काही बदल करायचा किंवा बॅटिंग ऑर्डर मध्ये काही बदल करायचा काही कळत नाही. आज जर आयुष म्हात्रे खेळला नसता, शिवम दुबे खेळला नसता, सरफराज खेळला नसता, तर काय हाल झाले असते? ते देवाची कृपा म्हणावं लागेल तुम्हाला, ते आयुष दुबे आणि सरफराज खेळला, नाहीतर तुम्हाला 150 रन ही अवघड गेली असते. अजूनही मला कमाल वाटते त्या शिवम दुबेची. महत्वाच्या टाइमला तो कधीही खेळतो, भारतीय टीम असो किंवा चेन्नई सुपर किंग्स असो. पण गायकवाड साहेब, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मी बोलतोय ते व्यवस्थित आहे का? गायकवाडनं खरंच बदल करायला पाहिजे का? चेन्नईला हरवणं आता एवढं सोपं झालंय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.